सयाजी परिवारातर्फे एक आनंदाचे क्षण म्हणजे दुधात साखर पडावी अशी युगायुग असे घडून आले की दोघंही कार्यक्रम अगदी एकत्र आले. म्हणजे दादासाहेब बापूराव पाटील व मंगलताई त्यांच्या लग्नाचा आज 38वा वाढदिवस. त्यांच्या कुटुंबाबद्दल मी 2 शब्द सांगत आहे. केक कापण्यापूर्वी माझे 2 शब्द त्यांच्या कुटुंबाबद्दल. बापू दादांना 1 मुलगा 2 मुली आई असा परिवार त्यांचा. त्यांच्या सुख दुःखामध्ये त्यांनी काही नाही केलं. भरपूर काही दादासाहेबांनी कबाड कष्ट करून आपल्या कुठल्याही कामाची त्यांना भीती वाटत नव्हती तरी त्यांनी सगळे काम अगदी सांभाळून घेतले. त्यांनी या प्रपंचासाठी कबाड कष्ट करून त्यांनी 19 ते 20 व्यवसाय त्यांनी या संसारात केले. कुठल्याच गोष्टीची त्यांना कमीपणा वाटला नाही आणि कमीपणाही त्यांनी भाषा दिला नाही. तसेच म्हणतात ना, या पाठीमागे कुणाचा तरी हात असतो. तसेच खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या त्यांच्या सुख दुःखात सामील होणाऱ्या म्हणतात ना, पुरुषाच्या पाठीमागे कोणाचा तरी हात असतो. त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत लढणाऱ्या धडपड करणाऱ्या जर बापूराव पाटील खचून गेले तरी सुद्धा आमच्या काही साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला. खचून जाऊ नको म्हणून सांगितलं. प्रत्येक कामात प्रत्येक त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील झाले. त्यांनी आपल्या पिलांना पंखाखाली ठेवून आपल्या सुखदुःख त्यांच्याशी सांभाळून त्यांना सांगून त्यांच्या सुखदुःखात आपल्या ताई म्हणजे मंगलताई त्यांनी त्यांना खांद्याला खांदा लावून अगदी पती पत्नीचं नातं अगदी अतूट असतं अशा भावनेला ते बनविले आणि त्यांच्याच त्या नात्याची त्यांनी अगदी त्या ताईंनी म्हणजे सांगून त्यांच्या सुखदुःखामध्ये पावलं ठेवली. तसेच त्यांच्या पावलावरून पावलं ठेवणारे त्यांचा अक्षय सुद्धा त्यांना अगदी त्यांच्या आज्ञाबाहेर नाही. अक्षय हा एक मुलगा आहे, त्यांच्या सेवा करत आहे. तसेच त्यांना चांगली गुणाची सून सुद्धा नाही. त्यांच्या दोघंही मुली पूजा व मयुरी ह्या चांगल्या कुटुंबात दिलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या आई वडिलांबद्दल त्यांना किती प्रेम आहे हे त्यांनी आता गोल्ड देऊन त्यांना प्रचंड देऊन त्यांनी केक कापून त्यांचं स्वागत करायचंय. सगळ्यांच्या साक्षीने मंगलताई बापूराव दादा हे केक कापतील. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी स्वागत करायचंय. त्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे. मंगलताई यांनी बापूराव दादा यांनी केक कापायचा आहे. आधी औक्षण करायचं आहे. रिंकू आणि अक्षय यांनी दोघांनी औक्षण करायचं. आधी औक्षण झाल्यावर पूजा ताई माळा रिंकू पूजा केली का ग? औक्षण केलं दोघांचं. दोघांनी माळा टाकायची आहे. समोर इकडे माझ्याकडे माळा टाकायच्या दोघांनी. अक्षय टाळ्या वाजा. म्हणतात ना, आईचा लाडका अक्षय 38वा हा लग्नाचा वाढदिवस. म्हणतात ना, आईचा लाडका मुलगा असतो. अक्षय आणि सुनबाई यांनी आज आईला गोड प्रदान केलेले आणि मयुरी पूजा आणि मयुरीचं प्लॅनिंग होतं. मयुरी आणि पूजा म्हणतात ना, बापाचाही हात मुलींवर असतो.
बापाचा हात जरी मुलींच्या डोक्यावर जरी फिरवला ना तरी त्यांच्या खुशीमध्ये सगळं राज्याचं सहार येतं. कारण वडील जरी आई घराचं मांगल्य असते ना तरी बाप हा या घराचं अस्तित्व असतो. म्हणून मुलींनी सुद्धा बापाला हे गोड प्रदान केलेले सोन्याची अंगठी मुलींकडून प्रेझेंट केलेली आहे. सहा वाढदिवस बापू दादांनी खरंच खूप कबाड कष्ट करून प्रपंच चालवला. या प्रपंच चालवण्यासाठी सुख दुःखामध्ये मंगलताईंची साथ सुद्धा तेवढीच कमी बरं का. मंगलताईंनी सुद्धा त्यांच्या खांद्याला खांद्या लावून एवढा प्रपंच त्यांनी इथपर्यंत आणला. आणि खरंच ना इकडे बघा सर्वांनी मंगलताई दादांसाठी 2 सारवळ्या म्हणतात. आहो खरं सांगू का या 7 जन्माच्या आयुष्याला माझ्या हाताच्या कोरलेल्या रेषेवर आणि रेखाटलेल्या मेहंदीवर फक्त तुमचंच नाव जन्मभूमी राहणार. फक्त तुमचंच नाव माझे सर्व सुख आणि आनंद आहेच तो. तुम्ही हृदयात लपलेला श्वास आहे. तुमच्याशिवाय माझे क्षणभर जगणं अशक्य आहे. कारण माझ्या हृदयात चालणारे प्रत्येक आवाज आहेच फक्त तुम्ही, फक्त तुम्ही. लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्ही दोघांना मंगलमय शुभेच्छा, मंगलमय शुभेच्छा. तुमचा चेहरा झाकला कुणी सुटायचा नाही. एक डान्स शेवटचा दाताचं दातवण घ्या ग कुणी. बाळाच्या आधी स्पेशल डान्स करणार आहे. कुणी सुटायचं नाही. मावशी खाली बसून घ्या. फक्त 5 मिनिटं नाही गाणं लावून द्या ते. केक कापला जातोय. ताई थोडंसं बसून घ्या ताई. तुम्ही उठलात ना तर सगळेजण उठून जातील. हॅपी बर्थडे एनिव्हर्सरी. हॅपी एनिव्हर्सरी. ऐकवायला कोण काय सांगलं.